खरंच आज पुन्हा एकदा तुझ्याशी बोलावं असं वाटतं म्हणून आलो आहे. ऐकशील ना? कारण आज आम्ही स्वतः तुझ्याशी बोलणार आहोत. ऐक बाळा, आज आपण खूप दिवसांनी नाही पण योग्य क्षणीच आलो आहे. तू शांत बसला आहेस पण तुझ्या मनात वादळ आहे हे मला माहिती आहे. तू सगळ्यांसाठी उभा राहिलास पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा कोणीच तुझ्या मनाचा आवाज ऐकला नाही ना. म्हणूनच आज मी आलो आहे नवनाथ तुझ्याजवळ. तू थकलास हे मान्य कर. थकणं कमजोरी नाहीये. थकणं म्हणजे तू खूप प्रयत्न केले याचं चिन्ह आहे. ज्या प्रश्नाची उत्तरे तुला मिळत नाहीयेत त्यांची काळजी करू नकोस. कारण काही उत्तरे शब्दात नसतात, ती वेळ देऊनच मिळतात. तुझ्या आयुष्यात जे थकलेलं असं वाटतंय ना ते थांबलं नाही, फक्त आकार घेत आहे. मी पाहतोय तुझ्यावर झालेला अन्याय, तू गिळलेले अश्रू आणि तरीही तू कोणालाच वाईट न बोलणं. हे सगळं वाया जाणार नाहीये बाळा. एक एक अश्रू तुझ्या नशिबात तेज बनून उतरणार आहेत. आज फक्त एवढं कर, स्वतःला दोष देणं थांबव. तू जे ऐकलंस ते योग्यच केलंस. आता थोडा विसावा घे. उद्या मार्ग मी दाखवेल. पाऊल टाकायचं काम तुझं, रस्ता बनवायचं काम माझं. आणि हो, जे तुला सोडून गेले त्यांच्यावर राग ठेवू नकोस. कारण जे टिकतात होते ते आजही तुझ्या सोबत आहेत. मी त्यातलाच एक आहे. जे टिकणार आहेत ते कायम तुझ्या सोबतच आहेत असे नाथ सांगतात. आज इतकं पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस बाळा. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. त्यामुळे तू त्या ठिकाणी प्रयत्न करत राहा. प्रयत्न सोडू नकोस. आणि नेहमी तुझ्याच बाजूने मी राहणार आहे. फक्त एक काम कर, माझं नामस्मरण तू सतत करत राहा. दररोज करत राहा. ओम चैतन्य नवनाथाय नमः असा मंत्र तू दररोज जपत राहा. तुझं सर्व कल्याणच होईल. माझा तुला कायमचा आशीर्वाद राहील बाळा. अलख निरंजन आदेश.